नमस्कार सर्वांचं. मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून समजला असेलच आणि हा आपला सेल बायोलॉजी सीरीजचा पार्ट सेकंड असणार आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये MCQ पॅटर्न राहणारच आहे, पण आज आपण फक्त आन्सर पार्ट करणार नाही, तर पूर्ण व्हिडिओ एका क्वेश्चनभोवती डीप कन्सेप्ट क्लिअर करणार असेल. म्हणजेच आन्सर मागचं लॉजिक, एक्झाम ट्रॅप आणि सायंटिफिक डेप्थसुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा प्रश्न दिसायला खूप सिंपल वाटतो आहे, पण एक्झामिनर इथे एक छोटासा लॉजिक ट्रॅप टाकू शकतो. तो कसा? तर बघा, प्रश्न काय आहे? कोणता पेशीचा आकार बहुतेक वेळा गोल किंवा अनियमित असतो? आता अनेक स्टुडंट लगेच विचार करतात, अरे दोन्ही पेशी काही ना काही परिस्थितीत शेप तर बदलू शकतात ना, आणि मग ते सी म्हणजे दोन्ही असा ऑप्शन मार्क करतात. हो, ज्या स्टुडंटला थोडी डीप बायोलॉजी माहिती आहे ना, ते नक्कीच असा विचार करू शकतात. कारण सायंटिफिकली दोन्ही पेशीमध्ये काही ना काही शेप चेंजेस होऊ शकतात ना, आणि सायंटिफिक लेव्हलवर मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचंही नाही. पण आता जनरल रूल समजून घेऊया. म्हणूनच हा क्वेश्चन कन्सेप्च्युअल आणि ट्रिकी बनतो. मित्रांनो, आपण सामान्यतः असंच शिकलेलो आहोत की प्लांट सेल म्हणजे फिक्स शेप असतो आणि ॲनिमल सेल म्हणजे इरेग्युलर शेप असतो, आणि एक्झाम लेवलला हे बरोबर आहे. पण डीप बायोलॉजीमध्ये कन्सेप्ट थोडा मोठा आहे, कारण पेशीचा आकार फक्त सेल वॉलवरच ठरत नाही, तर इतर अनेकही गोष्टी त्यावर परिणाम करत असतात. कारण बायोलॉजीमध्ये काही प्लांट सेल पण स्पेसिफिक परिस्थितीत शेप बदल दाखवू शकतात. आता प्लांट सेल पासून सुरू करू मित्रांनो. प्लांट सेलमध्ये रिजिड सेल वॉल असते, म्हणून तिचा बेसिक आउटर शेप फिक्स राहतो. पण याचा अर्थ असा नाही की प्लांट सेलमध्ये कोणताच चेंज होत नाही. प्लांट सेलच्या आत मोठी सेंट्रल व्हॅक्यूल असते. ही व्हॅक्यूल मित्रांनो पाण्याने भरलेली असते. जेव्हा पाणी जास्त असतं म्हणजे टर्गर प्रेशर वाढतो आणि सेल ताट आणि म्हणजेच तरगीट दिसते. पण पाणी कमी झालं तर व्हॅक्यूल आकुंचन पावतं, प्रेशर कमी होतं आणि सेल श्रिंक होऊ लागते. सेलचा जो आतला भाग असतो तो लहान होऊ लागतो. एक्स्ट्रीम केसमध्ये मित्रांनो प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल वॉलपासून वेगळी होऊ शकते. मित्रांनो, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशीभोवती असलेलं एक पातळ आणि लवचिक आवरण असतं. हे सेल वॉलच्या आत असतं आणि पेशीत कोणते पदार्थ आत येणार आणि बाहेर जाणार हे कंट्रोल करत असतं. यालाच म्हणतात प्लाझ्मोलिसिस. लक्षात ठेवा मित्रांनो, प्लांट सेलमधून पाणी जेव्हा बाहेर निघतं ना, तेव्हा आतला भाग हा आकुंचन पावू लागतो आणि एक वेळ अशी येते की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सेल वॉलपासून वेगळी दिसू लागते आणि याच प्रक्रियेला प्लाझ्मोलिसिस म्हणतात. समजलं असेलच. म्हणजेच डीप लेवलला पाहिलं तर प्लांट सेलमध्येही इंटरनल स्ट्रक्चरल चेंजेस होतात. पण इम्पॉर्टंट पॉईंट काय इथे? सेल वॉल बाहेर असल्यामुळे ओव्हरऑल जिओमेट्रिक आउटलाईन साधारण ही मेंटेन राहते. कोणाची? प्लांट सेलची. आता जाऊया प्लांट सेलकडून ॲनिमल सेलकडे. ओके. ॲनिमल सेलमध्ये रिजिड सेल वॉल नसते, फक्त फ्लेक्झिबल प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. मित्रांनो, फ्लेक्झिबल प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशीभोवतीचं असं आवरण जे सहज वाकू शकतं किंवा शेप बदलू शकतं. म्हणूनच शेप व्हरायबिलिटी खूप जास्त असते. पण इथेही एक डीप कन्सेप्ट आहे. ॲनिमल सेलचा शेप ठराविक कारणावर अवलंबून असतो. त्याच्या कार्यानुसार ठरत असतो हा. तो मेन म्हणजे सायटोस्केलेटन नियंत्रित करतो. मित्रांनो, सायटोस्केलेटन म्हणजे पेशीच्या आत असलेलं एक सूक्ष्म फायबरचं जाळं असतं, जे पेशीला सपोर्ट देतं, शेप मेंटेन करतं आणि काही सेलच्या मुवमेंटमध्ये मदत करत असतं. मित्रांनो, ॲनिमल सेल म्हणजे सगळेच इरेग्युलर असतात असं नाही. काही पेशींना त्यांच्या कामानुसार स्पेसिफिक शेप असतो. उदाहरण बघूया इथे. RBC म्हणजेच रेड ब्लड सेल बघा इथे. ही सुद्धा एक ॲनिमल सेल आहे, पण तिचा शेप हा पूर्णपणे इरेग्युलर नसतो. तिला एक स्पेसिफिक बाय कॉन्केव्ह शेप असतो. मित्रांनो, RBCचा शेप साधा गोल नसतो, तर तिचा मधला भाग दोन्ही बाजूंनी आत दाबलेला असतो. यालाच बाय कॉन्केव्ह शेप म्हणतात, कारण त्यामुळे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जास्त इफिशियंटली होतं. म्हणजेच ॲनिमल सेल्समध्ये शेप व्हरायबिलिटी जास्त असते, पण प्रत्येक ॲनिमल सेल इरेग्युलरच असतो असं नाही. समजलं? म्हणजेच ॲनिमल सेलमध्येही स्पेसिफिक शेप असतात, पण सेल वॉल नसल्यामुळे शेप फ्लेक्झिबिलिटी जी असते ना, ती जास्त असते. तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला आठवत असेल प्रश्नाच्या, मी म्हटलं होतं की ॲडव्हान्स स्टुडंट दोन्ही असा विचार का करू शकतात. ते यामागचं उत्तर तुम्हाला भेटलं असेलच. पण एक्झाम ओरिएंटेड आन्सर तरीही इथे ॲनिमल सेल हाच राहतो. ओके. म्हणूनच मित्रांनो, एक्झाममध्ये जर क्वेश्चन असा असेल, बहुतेक वेळा गोल किंवा अनियमित आकार कोणाचा असतो, तर आन्सर येईल ॲनिमल सेल. म्हणून बायोलॉजीमध्ये जनरल रूल असा घेतला जातो की प्लांट सेल म्हणजे फिक्स शेप असतो आणि ॲनिमल सेल म्हणजे इरेग्युलर म्हणजेच व्हरायबल शेप असतो.
क्वेश्चन ॲनिमल सेलबद्दल जनरल कॅरेक्टरिस्टिक विचारतो आहे. तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल ॲनिमल सेलबद्दल स्टेटमेंट देत नाही. ओके, समजलं असेलच. म्हणूनच मित्रांनो डीप एक्सप्लेनेशन दिलं आहे इथं तुम्हाला, जेणेकरून आपलं कन्फ्युजन कमी होतं, आपल्याला परीक्षेमध्ये ट्रॅप क्वेश्चन समजतात आणि आपल्याला एक्सप्लेनेशनमधून एक्स्ट्रा कन्सेप्ट क्लिअर करण्यास स्वतःला मदत होते. चला मित्रांनो, आता घेऊया एक रॅपिड फायर राऊंड. जर तुम्हाला हा क्वेश्चन खरंच समजला असेल तर आता पुढचे 6 क्वेश्चन तुम्ही सेकंड्समध्ये सॉल्व्ह केले पाहिजे. बघूया खरंच कन्सेप्ट क्लिअर झालाय की एक्झामिनर अजूनही कन्फ्यूज करू शकतो. तर पहिला प्रश्न हा आहे मित्रांनो, प्लांट सेल बहुतेक वेळा निश्चित आकाराची का दिसते? समोरील 4 ऑप्शन तुम्ही बघू शकता. त्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ओके, सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. ॲनिमल सेलमध्ये शेप फ्लेक्झिबिलिटी जास्त असण्याचे मुख्य कारण काय? याचे उत्तर पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा. थर्ड क्वेश्चन, प्लांट सेलमध्ये प्लाझ्मोलिसिस होणे याचा संबंध मुख्यतः कशाशी आहे? योग्य उत्तर काय आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेवटचे 3 क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. ॲनिमल सेलमध्ये शेप फ्लेक्झिबिलिटी जास्त असली तरी काही सेल डेफिनाईट शेप का मेंटेन करतात? 4 ऑप्शन तुम्ही बघू शकता. योग्य असे उत्तर मला कॉमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट, प्राणी पेशीचा आकार बहुतेक वेळा बदलणारा का असतो? योग्य उत्तर नक्की कळवा. लास्ट क्वेश्चन, प्लांट सेलला ताठ ठेवण्यात कोणती रचना मदत करते? याचं उत्तर पण शेअर करा. तर मित्रांनो, यापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलीत कॉमेंटमध्ये तुमचा स्कोअर नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअर्स, MPSC अपडेट्स आणि एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या स्टडी विथ केतकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.